येशूने म्हटले धोंड काढा. आज येशू ख्रिस्त एक अशा सामर्थ्याने भरलेला होता, अशा चमत्कारांनी भरलेला होता की त्याला कुणाच्याही सपोर्टची गरज नव्हती. बोला सपोर्ट. तो एकटा 5,000 जेवण पुरवत होता, तो आंधळ्यांना बरे करत होता, लंगड्यांना तो हात लावत उठ म्हणला, तुझी खाट घेऊन चाल म्हणलं तर ते चालत होते. आज एवढा सामर्थ्याने भरलेला देव त्या लाजरच्या कबराजवळ जाऊन तो हेही म्हणून सांगत होता, हे धोंड बाजूला हो. पण त्या ठिकाणी काय लिहिलंय मी पुन्हा रीड करतो, व्यवस्थित ऐका. येशूने म्हणले धोंड काढा. त्या ठिकाणी त्याने स्वतःचा अधिकार नाही वापरला, तर त्यांनी लोकांना सांगितलं की लाजरच्या कबरेवरची काय काढा, धोंड काढा. त्याने स्वतःच्या सामर्थ्याचा, स्वतःच्या पराक्रमाचा, स्वतःच्या अस्तित्वाचा बिलकुल उपयोग नाही केला, पण त्या ठिकाणी त्याने लोकांना सांगितलं की धोंड काढा. आज या वचनातून मला शिकवत असताना एकच गोष्ट देवाच्या प्रिय लोकांना तुम्हाला सांगू द्या. आज आपल्या जीवनामध्ये भरपूर ठिकाणी आज मोठ्या मोठ्या दगडी आणि धोंड आहेत, ते आपण स्वतः काढणं गरजेचं आहे. या ठिकाणी जोपर्यंत येशू आणि आपण आपल्या मधली धोंड सरकवत नाही, जे दगड आहे तो सरकवत नाही, तोपर्यंत आपण येशूला भेटू शकत नाही. ती धोंड ज्या वेळेस ती सरकवण्यात आली, येशूने आतल्या लाजरला आवाज दिला, तोपर्यंत लाजर मेलेल्या मृत अवस्थेत होता. धोंड सरकली, लाजर आणि येशू ख्रिस्त यांच्यामध्ये धोंड होती, तो दगड होता, ती सरकली आणि मग येशूने आवाज दिला, लाजरा लाजरा बाहेर ये. लाजर मेलेल्या अवस्थेमध्ये त्याचे कान जिवंत होते, त्यांनी तो शब्द ऐकला त्याच्या कानाने आणि मग लाजर जिवंत बाहेर आला. हालेलुया. लाजर कसा आला? जिवंत. पूर्ण बॉडी काय आहे? मेलेली, पण लाजराचे काय जिवंत आहेत? काय जिवंत आहेत? कारण ऐकू कशाने येतं? कानाने. आणि लाजर आतमध्ये मृत अवस्थेमध्ये असताना देवाला लाजराची बहीण काय सांगते? प्रभूची आता त्याला दुर्गंधी येत असेल, कारण त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. हालेलुया. 4 दिवसात बॉडी पार्ट सगळे निकामी झाले असतील. अर्ध्या तासानंतर तुमची बॉडी पूर्ण फंक्शन करायची बंद होते आणि अर्ध्या तासानंतर तुमची बॉडी हळूहळू थंड व्हायला सुरुवात होते. आफ्टर 30 मिनिट्स 4 दिवस झालेत लाजरला मरून, आणि धोंड ज्यावेळेस सरकली, येशू आणि लाजर यांच्या मधला दगड ज्यावेळेस सरकला, फक्त लाजराचे कान जिवंत होते. हालेलुया. आज आपण आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेस येशू ख्रिस्ताच्या आणि आपल्या मधला धोंड म्हणजे दगड सरकू, आपल्याला देखील येशूचा आवाज यायला सुरुवात होईल, आपल्याला देखील त्याचे शब्द ऐकायला सुरुवात होईल, आपल्याला देखील त्याचा आवाज ऐकू येईल. आपण ज्याप्रमाणे येशू आपल्याला कमांड करल त्याप्रमाणे आपल्याला जीवन व्यतीत करता येईल, वागता येईल. लाजराला देवाने आवाज दिला येशू ख्रिस्ताने, आणि येशू ख्रिस्ताने आवाज दिल्याच्या नंतर लाजर जिवंत बाहेर आला. आज आपल्या जीवनामध्ये भरपूर ठिकाणं अशी आहेत की जे मेलेले आहेत, मृत अवस्थेत आहेत. आज ती जागे होणे गरजेचं आहे. पण याच्यासाठी आपल्या आणि येशू मधली जी मधली शीळ आहे, दगड आहे, धोंड आहे, ती आपण स्वतः सरकवली पाहिजे. येशू नाही सरकू शकत. तुम्ही स्वतः जबाबदार आहात तुमच्या मध्ये असलेल्या सगळ्या धोंड आणि दगड जे आहेत ते सरकवण्यासाठी. तुम्ही स्वतः जबाबदार आहात. तुम्ही स्वतः त्या धोंड आणि दगडींना सरकवलं पाहिजे. ज्यावेळेस या धोंड आणि दगडी तुमच्या जीवनातील सरकल्या जातील, तुम्ही आणि येशू तुमच्या दोघांमध्ये संवाद चालू होईल. आणि ज्यावेळेस संवाद तुम्हाला ते शब्द ऐकू येईल, तुमच्या जीवनातले मेलेले ठिकाण जिवंत होतील. कदाचित तुमचा फायनान्स मेलेला असेल,
तो जिवंत होईल. कदाचित तुमच्या जीवनामध्ये कोण ना कोणतरी तुमच्या घरामध्ये आजारी असेल, तो देखील त्या आजारातून मुक्त होईल. कदाचित तुम्हाला आज असं वाटत असेल की आमच्या जीवनामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कमतरता आहे, ती कमतरता भरून निघेल. आज गरज आहे प्रियांनो आपल्याला आपल्या जीवनातला दगड सरकवण्याची. तुम्हीच आहात ती धोंड काढायला कारणीभूत. आज जर तुमचा येशू ख्रिस्त जिवंत जर तुम्हाला करायला तयार आहे, तर तुम्हाला थोडेसे कष्ट घेणं गरजेचं आहे, ती धोंड काढणं गरजेचं आहे. हालेलुया.